जय शिवराय मित्रांनो, लालबागचा राजा गणपती मंडळ दरवर्षी कुठल्या ना कुठल्या विषयावरून चर्चेत येत असतं। हा लालबागचा राजा महाराष्ट्रातल्याच काय संपूर्ण देशभरातल्या अनेक लोकांचं श्रद्धास्थान आहे। दरवर्षी भारतातले अनेक सेलिब्रिटी येऊन लालबागच्या राजाचं दर्शन घेत असतात, पण दरवर्षी लालबागचा राजा काही ना काही वादाने देखील चर्चेत येत असतो। यावर्षी देखील लालबागच्या राजाचं गणपती मंडळावरून काही वाद उपस्थित झाले आहेत। यामध्ये सुरुवातीला लालबागच्या राजाच्या अन्नछत्राचा वाद निर्माण झाला होता, ज्यामध्ये असा व्हायरल क्लेम होता की लालबागच्या राजाचं जे अन्नछत्र होतं, ज्यामध्ये लाखो लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती, ते फक्त मराठा आंदोलकांच्या गर्दीमुळे बंद ठेवण्यात आले। पण नंतर ही गोष्ट स्पष्ट झाली की लालबागच्या राजा गणपती मंडळानं हे अन्नछत्र मुद्दाम बंद ठेवलेलं नसून या अन्नछत्रासाठी मुंबई महापालिकेकडे त्यांनी मागितलेली परवानगी महापालिकेनं नाकारलेली होती। या अन्नछत्रासाठी पेरू कंपाऊंड मध्ये उभारलेल्या मंडपाला देखील मुंबई महापालिकेनं नोटीस बजावली होती, कारण या मंडपामुळे आणि या अन्नछत्रामुळे इथं गर्दी वाढते आणि ट्रॅफिकची समस्या देखील निर्माण होते। हा वाद संपतोय न संपतोय तोपर्यंत एक नवीन वादाचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय। तो मोठ्या प्रमाणावर सगळीकडे संपूर्ण महाराष्ट्रात सध्या पसरतोय। यामध्ये लालबागचा राजा मंडळाचा एक कार्यकर्ता तिथं समोर असलेल्या मराठा आंदोलनासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावताना दिसतोय, त्यांच्याशी त्याची काहीतरी बाचाबाची होताना दिसते आणि तो त्यातल्या एका कार्यकर्त्याला आपल्या हाताने ढकलताना देखील दिसतोय। या व्हिडिओमध्ये देखील असा क्लेम केला जातोय की लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या मराठा बांधवांना दर्शन रांगेतून काढण्यात आलं आणि त्यांच्यामुळे गर्दी होते असा आरोप या व्हिडिओमधून करण्यात येतोय। प्रत्यक्ष इथं काय होतंय हे लक्षात येत नाही। या व्हिडिओमध्ये जो आवाज आहे तो स्पष्ट नाहीये, पण या व्हिडिओमध्ये हे व्यवस्थित दिसतंय की लालबागच्या राजाच्या मंडळाचा कार्यकर्ता इथल्या लोकांना हुसकावून लावतोय, त्यांच्याशी हुज्जत घालतोय आणि त्यातल्या एका कार्यकर्त्याला हात लावून ढकलताना दिसतोय। आणि त्यानंतर मराठा आंदोलनासाठी आलेले कार्यकर्ते एक मराठा लाख मराठ्याच्या घोषणा देतात। त्यानंतर हा जो मुलगा व्हिडिओ करत होता त्याला त्याचा मोबाईल देखील हिसकावून घेण्याचा प्रयत्न हा कार्यकर्ता करतोय, ज्यामुळे हा व्हिडिओ तिथंच कट झालाय। हा व्हिडिओ तुम्ही पुन्हा एकदा बघा। बोल द्या, त्याला व्हिडिओ बोल द्या, हा बोल द्या, हा 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 बोला बोला बोला। लाख मराठा, लाख मराठा, लाख मराठा। एकीकडे लालबागच्या राजाला दरवर्षी करोडो रुपयांची देणगी मिळत असते। अनेक सेलिब्रिटी येऊन आरामात लालबागच्या राजाचं दर्शन समोर उभं राहून काही मिनिट उभं राहून घेत असतात, फोटो सेशन करत असतात, आपले फोटो काढून सोशल मीडियावर टाकत असतात। इन्फ्लुएन्सर सगळे येत असतात। मागच्या 2 दिवसापूर्वी अंजली अरोराचे फोटो आम्ही बघितले, तिने कितीतरी वेळ उभारून तिचे 7-8 फोटो आम्ही इंस्टाग्रामवर बघितले। पण सामान्य लोकांशी अशी वागणूक का दिली जाते? त्यांची कॉलर पकडून त्यांना पुढे ढकललं जातं, त्यांना गणपतीच्या पायावर डोकं टेकण्या इतपत 2 सेकंद देखील दिले जात नाहीत। ही गोष्ट अनेक व्हिडिओमध्ये मागच्या काही दिवसांपासून दिसत आहे। अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्ही देखील सोशल मीडियावर मागच्या कितीतरी वर्षांपासून वारंवार पाहिलेले असतील। या अगोदर देखील मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर आपण हे पाहिलेले आहेत। मग अशा प्रकारची वागणूक देवाच्या दारात सामान्य माणसाला का दिली जाते आहे? आणि लालबागचा राजा हा काही फक्त सेलिब्रिटी लोकांचा गणपती आहे का, की तो सामान्य लोकांचा देखील गणपती आहे? असा सवाल आता महाराष्ट्रातली जनता विचारत आहे। या मंडळाबद्दल लोकांच्या मनात राग उत्पन्न होत आहे। अन्नछत्राच्या विषयावर जरी क्लॅरिफिकेशन मिळालं असलं तरी काल मराठा आंदोलकांच्या बरोबर जे झालं ते योग्य नव्हतं, त्यांना योग्य ती ट्रीटमेंट दिली जावी। संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस मुंबईमध्ये आलाय, तो आपल्या हक्कांसाठी तिथं उभा आहे। अशा प्रकारची हाडतूड करणं हे माणुसकीच्या तर विरुद्ध आहेच, पण मराठी माणसाच्या हिताविरुद्ध देखील आहे। यासाठी मुंबईतल्या मराठी पक्षांनी, मराठी लोकांनी आवाज उठवून जे कोणी हा कार्यकर्ता आहे त्याला जाब विचारून त्याच्याकडून योग्य ती माहिती घ्यावी आणि नक्की काय काय घडलं होतं, जो काही क्लेम केलाय त्याप्रमाणे दर्शन नाकारण्यात आलं होतं का, यामध्ये आणखी काही दुसरी गोष्ट घडली होती का? कारण मागच्या काही दिवसांपासून मुंबईत आलेल्या मराठा बांधवांना टार्गेट केल्याचा प्रयत्न होतोय आणि या संपूर्ण आंदोलनालाच बदनाम केलं जातंय असा देखील आरोप होतोय। त्यामुळे मुंबईत आलेल्या मराठी बांधवांच्या बरोबर अशी वागणूक लालबाग सारख्या, परळ सारख्या मराठी बहुल असलेल्या भागात का दिली जाते हे महाराष्ट्राला समजलं पाहिजे। लालबागचा राजा गणपती मंडळाला आणि मुंबईतल्या मराठी लोकांनाच आमचं आव्हान आहे की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या मुंबईत फिरणाऱ्या मराठी लोकांच्या बरोबर चुकीची वर्तणूक केली जाऊ नये आणि याची खबरदारी मंडळानं आणि तिथल्या मराठी लोकांना, मराठी पक्षांनी घेतली पाहिजे।
हे आपलेच काम आहे या संपूर्ण मुद्द्यावर लालबागच्या राजाच्या मंडळाबद्दल, त्यांच्या कार्यकर्त्यांच्याबद्दल मागच्या काही दिवसात ज्या गोष्टी आपल्या कानावर येत आहेत त्यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्या बरोबर शेअर करा, लोकांना ही माहिती पोहोचू दे. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद.